श्री गुरुदेव दत्त। श्री नरसिंह महाराज की जय। श्री गुरुचरित्र अध्याय 3. येणे परिसिद्ध मुनी सांगता झाला विस्तारुनी, संतोषणी नामकरणी विनवित से मागुती। जय जय अजी सिद्ध मुनी तारक तो आम्हाला गुणी, सदैव होता माझे मनी आज तुवा फेडिला। तुझे सर्वस्व लादलो आनंद जली बुडालो, परमतत्व जोडलो आजीची निदातारा। ऐशे सुगुरु महिमान मज निरोपिले तो ज्ञान, आनंदमय माझे मन तुझे धर्मे स्वामिया। कवने ठाई तुमचा वास नित्य तुम्हा कोठे ग्रास, होईन तुझा आता दास म्हणून चरणी लागला। कृपानिधी सिद्ध मुनी तया शिष्य आलिंगोनी, आशीर्वचन देवनी सांग्या पुला वृत्तांत। जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो चमत्कारू, पुससी जया जरी आम्हा आहारू गुरु स्मरणी नित्य जाना। श्री गुरुचरित्र महिमान तेचे आम्हा अमृतपान, सदा सेवितो याचे गुण म्हणून पुस्तक दाविले। भक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांछिले मनात, ते ते साध्य होय त्वरित गुरुचरित्र ऐकता। धनार्थी याशी अक्षय धन पुत्र पौत्रादी गोधन, कथा ऐकता होय जान ज्ञान सिद्धी तात्काळ। जे भक्तीने सप्तकेक पडती ऐकती भक्त लोक, काम्य होय तात्कालिक निपुत्रिका पुत्र होती। ग्रह रोगादी पीडन न होती व्याधी कधी जान, जरी मनुष्याचा असेल बंधन त्वरित सुटे ऐकता। ज्ञातवंत शतायुषी ऐकता होय भरवशी, ब्रह्महत्या पापिनाशी एक चित्ते ऐकता। इतके ऐकून त्या अवसरी नामधारक नमस्कारी, स्वामी माते तारी तारी। कृपानिधी सिद्ध मुनी साक्षात्कारे गुरुमूर्ती, भेटला अशी तू जगज्योती होती वासना माझे चित्ती। गुरुचरित्र ऐकावे एखाद्या तृष्णे पीडित, जात असता मार्गस्थ ते आणून देते अमृत तया परी तू मज भेटला अशी। गुरुचा महिमा ऐको कानी, सांगिजे स्वामी विस्तारुनी अंधकार असता रजनी सूर्योदयापूर्वी करी। इतुके अवसरी सिद्ध योगी अभय करी, धरून या सव्य करी घेऊन गेला सोस्ताना। असे ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष असती, बैसोनी सांगे ज्ञान ज्योती ऐक शिष्या नामधारका। नेनती सोय गुरुदास्य का याची कारणे उपबाधका, होती तुझा अनेका चिंता क्लेश घडती तुझ। ओळखावया गुरुमूर्तीशी आपोला आचार पर्यशी, दृढ भक्ती धरुणी मानसी ओळखीजे मग श्री गुरु। ऐकोनी सिद्धाचे वचन संतोषे नामधारक सगुण, शन शना करी नमन करुणा वचन करुणिया। तापत्रया अग्नित पोळलो मी संसार सागरी बुडालो, क्रोधादी जलचरी वेष्टिलो अज्ञान जाले वेष्टुनिया। ज्ञान नौकी बसवनी कृपेचा वायू पालानुनी, देहातारक करुणी तारावे माते स्वामिया। ऐशिया करुणा वचनी विनवितेसे नाम करणी, मस्तक सिद्धाची आचरणी ठेविता झाला पुन्हा पुन्हा। तव बोलिला सिद्ध मुनी न धरी चिंता अंत करणी, उठवितसे आश्वासनी सांकडे फेळीन तुझे आता। ज्याची नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टती, शिगुरुवरी बोल ठेविती अविद्या माया वेष्टुनी। संशय धरुणी मानसी शिगुरु काय देईल मनसी, तेने गुणे हा भोग भोगीशी नाना कष्ट व्याकुळित। सांडुनी संशय निर्धार गुरुमूर्ती देला पार, ऐसा देव कृपा सागर तुझ नुपेक्षी सर्वथा। गुरुमूर्ती कृपा सिंधू प्रख्यात असे वेदा बोधू, तुझे अंतकरणी वेधू असे तया चरणावरी। तो दातार अखिलमही जैसा मेघाचा गुण पाही, पर्जन पडतो सर्वा ठाई कृपा सिंधू ऐसा असे। त्यातची पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर, सकल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जान। दृढ भक्ती जाना सकल भूमी, दांभिक ओळखा उन्नत तुम्ही। याची कारणी मनोकर्मी निश्चयावे श्री गुरुशी, म्हणून श्री गुरु उपमा ऐसा कनवाशे महिमा। प्रपंच होय परब्रह्मा हस्तमस्तकी ठेवून या, कल्पतरुची द्यावी उपमा। कल्पिले लाभ त्याचा महिमा, न कल्पिता पूर्वी कामा। कामधेनु श्री गुरु ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती, ख्याती असे श्रुती स्मृती। संदेह सांडून एक चित्ती, ध्याये पदांबुज श्री गुरुजे।
इतके परिसुनी नामधारक नमन करीत क्षणेक कर संपुट जोडून ऐक विनोतुसी सिद्धासी श्री गुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनु कृपा सागरा विनवितीचे अवधारा सेवक तुमचा स्वामी या स्वामींनी निरूपले सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लागला असे केवळ चरित्र श्री गुरुचे ऐकावया गुरु त्रयमूर्ती ऐको कानी का अवतरले मनुष्योनी सर्व सांगावे विस्तारोनी म्हणून चरणी लागला मग काय बोले योगींद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र माझा बोध समुद्र कैसा तुवा उत्साह होईला तू ते महासुख लादले गुरुदास्य तो फळले परब्रह्म अनुभवले आजी चिने तुझा आता हिंडतवाला सकळ क्षिती कमना नव्या ऐशी मती गुरुचरित्र न पुसती तू ते देखिले आजी आम्ही ज्याशी इह परत्रीची चाड त्याशी ही कथा असे गुड त्रिकरणे करून या दृढ एकचित्ते ऐकीचे तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून भक्ती झाली उंचा नित्य मानी माझे वाचाला दशी चारी पुरुषार्थ धनधान्य आदी संपत्ती पुत्र पौत्र श्रुती स्मृती इह सौख्य आयुष्य गती अंत्यगती असे जाना गुरुचरित्र कामे धेनु वेदशास्त्र समंत जाणू अवतरला त्रयमूर्ती आपण धरुणी नरवेश कलियुगी कार्याकरणा उतार होणी येते हरिहर उतरावया भूमिभार भक्तजना ते तारावया ऐकून या सिद्धाच्या वचना प्रश्न करी शिष्यरांना त्रयमूर्ती अवतार किंकारांना ध्येय धरुणी मानुषी विस्तारुनी त्या आम्हाची सांगा स्वामी कृपेशी म्हणून लागला चरणाशी करुणा वचने करून या सिद्ध म्हणे नामधारका त्रयमूर्ती तीन गुण एका आदी वस्तू आपण एका प्रपंच वस्तू तीन जाना ब्रह्मयाचा रजगुण सत्वगुण विष्णू जाण तमोगुण उमारमन मूर्ती एकची अवधारा ब्रह्मा सृष्टी रचनेची पोषक विष्णू पर्याशी रुद्र मूर्ती प्रलयाशी त्रयमूर्तीचे तीन गुण एका वेगळे एक न होती कार्यकरण अवतार होती भूमीचा भार फेडती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्षी तुझ आंबळीस म्हणे द्विज एकादशी व्रताची आकाश विष्णूशी अवतार करविले अवतार होवया कारण सांगेन तुझ विस्तारून मन करुणी सावधान एक चित्ती पर्यसा द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चय करी दृढचित्त हरिचिंतन सर्व काळ असो त्याची या व्रताशी भंग करावया आला ऋषी अतिथी होऊन हटेशी पावला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी कार्णिक अमृषास पडला धाक केवी घडे म्हणून या ऋषी आले देखून अमृषाने अभिवंदुनी अर्घ्यपाद्य देऊनी पूजा केली उपचारे विनवतीसे ऋषी स्वराशी शीघ्र जावे स्नानाशी साधन आहे घटिका द्वादशी यावी अनुष्ठान सारुण्या ऋषी जाऊनी नदीशी अनुष्ठान करीते विधीशी विलंबला गतातयाशी आली साधन घटिका व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊन नाना प्रकार पक्वानी पाक केला ऋषी ते तवाले दुर्वास देख पाहुणी अमृषियाच्या मुखा म्हणे भोजन केली शिका अतिथी विन दुरात्मया शापदाता ऋषीश्वर राजे स्मरला शार्गधर करावया भक्ताचा कायवर टाकून आला वैकुंठा भक्त वत्सल नारायणा शरणागताचे रक्षण विरुद्ध बोलती पुराणे जाण धावे धेनु वत्सासी जैशी शापिले ऋषीने द्विजासी जन्मावेगा अखिल योनिशी तव पावला ऋषिकेशी येऊनी जवळी उभा ठेला मिथ्या नवे ऋषीचे वचन द्विजे धरले श्री विष्णूचे चरण भक्त वत्सल वृद्धजान तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासाची त्वा शापिले अमृषाची राखीना आपल्या दासाची शाप आम्हाशी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावयात भूमिभार कारण असे पुढे म्हणत असे जाणून या ज्ञानी शिरोमणी म्हणे तप करिता युगे क्षणी भेटी नवे हरिचरणी भूमीवरी दुर्लभ शाप संबंधी अवतरुणी येईल लक्ष्मी घेऊन तारावया लागुनी भक्तजना समस्त परोपकार संबंधीशी शाप द्याव्या विष्णूशी भूमीवार फेडावयाशी कारणाशी म्हणून या ऐशे विचारुनी मानशी दुर्वास म्हणे विष्णूशी अवतरुणी भूमीशी नाना स्थानी जन्मावे प्रसिद्ध होशी 10 वेळ 10 उपरावतार पूर्ण 10 सहज तू स्वात्म महा स्थूल सुस्मी वसशी तू ऐसा कार्यकरण शाप अंगीकारी जगाचा बाप दुष्टावरी असे कोप सृष्टी प्रतिपाळ कराव्या ऐशे 10 अवतार झाले असे तो करणे ऐकले महाभागवती विस्तारले अनंत रूपी नारायणा
कार्य कारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय जाणे अनेक सांगेने तुझं विनोद झाला अशी सहज अनुसया अत्रि ऋषीची भाज पतिव्रता शिरोमणी ते हे ग्रही जन्म झाले त्रयमूर्ती अवतरले कपट वेश धरून आले पुत्र झाले तिचे नामधारक पुषे सिद्धाची विनोद कथा निरोपलेशी देवाती प्रकट वेशी पुत्र झाले कवनी परी अत्रि ऋषी पूर्वी कवन कवनापासून उत्पन्न मूळ पुरुष होता कवन विस्तारुनी मध सांगाय म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकलाभिष्टे साधती हेती शिवगुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अंबरीश व्रत निरूपण नाम तृतीय अध्याय गूढ श्री गुरुदत्तात्रेय नमस्ते श्री नरसिंह सरस्वती नमस्ते जय श्री गुरुदेव दत्त महाराज।